आज दिनांक 7 मार्च को मराठी पत्रकार भवन में आदिवासी संघर्ष समिति द्वारा संविधान सम्मान व आदिवासी न्याय हक परिषद के हक में एक पत्रकार परिषद का आयोजन करते अपने विचार प्रकट किए गए। प्रस्तुत है क्षण चित्र। समाचार संकलन अशोक भाई जोशी। संघर्ष समितीद्वारे दिनांक 10/3/2023 विभागीय देशमुख हॉल पंचवटी येथे संविधान सन्मान आदिवासी न्याय हक्क परिषदेचे आपण आयोजन केलेले आहे सर्व समाज बांधवांच्या वतीने। आणि या आयोजनाचे मुख्य उद्देश असेल का आदिवासी समाजामध्ये भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी, भारतीय संविधानाबद्दल आदिवासी समाजामध्ये जी निरंतर आहे ते आजपर्यंत पोहोचलेली नाही आहे। काही अधिसूचना आणि आदिवासीपर्यंत पोहोचलेल्या नाही। चव्हाण आदिवासी समाजामध्ये संविधानाचा सन्मान व्हावा, माईक दूर कर, अशा विविध उद्देशाने ही आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। त्यामध्ये प्रमुख उद्देश असा आहे, आदिवासीमध्ये नामसदृश्याचा फायदा घेऊन निरंतर या अमरावती विभागामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली जाते आणि त्या घुसखोरीला पाठिंबा देत इथले स्थानिक आमदार असो, विभागाचे खासदार असो, अमरावती लोकसभेचे खासदार असो, ते वारंवार त्यांना पत्र त्या काश्मीरच्या मागणी करतात, परंतु आदिवासींच्या एकही मुद्द्यावर एकही आमदार खासदार बोलत नाही। त्यामुळे आम्ही हे संसद परिषद घेण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यानंतर आदिवासी जमातीमधून निवडून येणारे काही राजकीय लोक म्हणजे आदिवासी शेड्यूल कास्ट एरियामधून निवडून येतात, परंतु आदिवासीबद्दल ते शब्द काही बोलत नाही किंवा ते पक्षामधून निवडून येतात त्यामुळे बोलत नाही किंवा त्यांना बोलायचंच नाही। हा आमचा प्रमुख उद्देश आहे। कारण समाजामध्ये जनजागृती व्हावी, काही आदिवासी समाजामधून हे माहीत नाही ग्रामीण भागात जय भीम जय आदिवासी। आदिवासी संघर्ष समितीद्वारे दिनांक 10/3/2024 रोजी श्रीमती विभागीय देशमुख हॉल पंचवटी चौक येथे संविधान सन्मान आदिवासी न्याय हक्क परिषदेचे आयोजन केलेले आहे। आणि या आयोजनाचा मुख्य उद्देश असा आहे का आदिवासीमध्ये नामसदृश्याचा फायदा घेऊन निरंतर होणारी घुसखोरी, आदिवासी जमातीमध्ये भारतीय संविधानाबद्दल जनजागृती व्हावी, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अजूनपर्यंत राज्य शासनाने अंमलबजावणी केली नाही, आदिवासी जमातीतून निवडून येणारे काही राजकीय लोक यांची आदिवासीबद्दल भूमिका काय, अशा विविध उद्देशाच्या अनुषंगाने आम्ही हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे अमरावती शहरातील, अमरावती जिल्ह्यातील जे समाज बांधव आहेत यांना आपल्या माध्यमातून आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की मोठ्या संख्येनं त्या पत्रकार परिषदेला आयोजनाला मोठ्या स्वरूपात तुम्ही हजर राहा। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाळवी, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मधुकररावजी उईके आणि विजयसिंग सोळंके, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट प्रमोद घोडा आणि प्राचार्य कमलाकरजी पायस सर हे आपल्याला त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करते। अर्जुन हिमाते, निलेश पवार, धनराज हेमराज राऊत, निलेश पवार, सुंदरलाल उईके, ऋषिकेश लाहोरे,